श्री स्वामी समर्थ. अधिक मासातील महत्त्वाचे नियम. हिंदू पंचांगानुसार सन 2026 अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्याचे असेल. 17 मे ते 15 जून दरम्यान हा अधिक मास राहणार आहे. या अधिक मासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. यावर्षी अधिक मासाचा विशेष योग जुळून आलेला आहे. हा महिना धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. या महिन्यात केलेल्या कर्माचे फळ अनेक पटीने वाढते. हिंदू पंचांगानुसार जेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्यांदा अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास म्हणतात. चंद्रमास सौरवर्षामध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास दर 3 वर्षांनी एकदा येतो. हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. नकारात्मकतेला तुमच्या जीवनावर प्रभाव टाकण्यापासून रोखण्यासाठी या महिन्यात काही नियमाचे पालन केले गेले पाहिजे. चला तर मग पाहूया. 1. या पवित्र महिन्यात भगवान श्री विष्णूच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि पुण्य लाभ मिळते. 2. अधिक मासात दान, जप, तप, पूजापाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच अधिक मासात रामायण, गीता यासारख्या धार्मिक ग्रंथाचे दान करणेही अत्यंत शुभ मानले जाते. 3. दानधर्मात तुम्ही वस्त्र आणि दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः अनंताचे दान, दीपदान आणि कासेच्या भांड्यात मालपुआ दान करणे शुभ आहे. 4. अधिक मास पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. जगन्नाथपुरीच्या प्रदेशाला पुरुषोत्तम क्षेत्र म्हटले जाते. पुरुषोत्तम महिन्यात येथे भेट देणे शुभ मानले जाते. जर तुम्ही जगन्नाथाला भेट देऊ शकत नसाल तर जवळच्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करा. गंगा किंवा इतर पवित्र नद्यामध्ये स्नान करणे आणि मंदिरामध्ये सेवा करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. 5. या महिन्यात आपल्या घरातील देवघरातील शालिग्राम मूर्तीसमोर संपूर्ण महिनाभर तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवा. जर तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर भगवान विष्णूच्या फोटोसमोर दिवा लावा. या शुभ प्रथेमुळे मागील सर्व जन्मातील पापाचे शालन होते, ज्यामुळे सुख, शांती आणि समृद्धीचे जीवन लाभते. 6. या महिन्यात पुरुषोत्तम महात्म्याचे पठण करणे देखील अत्यंत फलदायी ठरते. हे शक्य नसल्यास श्रीमद भागवताचे पठण करावे किंवा दररोज गीतेच्या पुरुषोत्तम नावाच्या 14व्या अध्यायाचे त्यांच्या अर्थासह पठण करावे. या महिन्यात विष्णू सहस्त्रनामाचेही पठण करावे. 7. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मौजीबंधन, बारसे, मुंडन यासारखी शुभ आणि मंगल कार्ये केली जात नाहीत. असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. 8. या महिन्यात केस कापणे किंवा नखे कापणे टाळावे. 9. या महिन्यात सात्विक जेवण करावे. तामसिक पदार्थ, लसूण, कांदा, मांस वर्ज्य करावे. 10. अधिक मासात धोंडा महिना जावायला श्री विष्णूचे रूप मानून 33 अनारसे, तांब्याच्या चांदीचा दिवा आणि ताट तसेच नवीन कपडे, आहेर, वाण म्हणून देण्याची परंपरा आहे. ही प्रथा ज्याला धोंडे जेवण म्हणतात. 11. 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात 33 दानाला महत्त्व आहे. दान देताना अनारसे, बत्तासे, रेवड्या, मोदक, बर्फी, सप्तधान्य दिली जातात. अनारसे, बत्तासे यासारख्या पदार्थांचे 33 नग या प्रमाणात दान दिले जाते. दीपदान, तांब्याचे पात्र, वस्त्रदान आदीचा दानात समावेश होतो.
तसेच यथाशक्ती व आर्थिकता याप्रमाणे दान केले जाते. 12. अधिक मासात जावाई, गायी, देवता, गंगेला वाण देणे, अधिक महात्म्य वाचणे, मातेची पूजा करून तिची ओटी भरणे, 33 मेहुणाचे भोजन, विष्णू याग असं सर्व गोष्टी अवश्य कराव्यात. 13. भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरांजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळतात. म्हणून या महिन्यात अनेक जण जावयाला अधिक मासात घरी बोलवतात. त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवतात. त्यासोबत 33 अनारसे, 33 बत्तासे सोबत एक चांदीचं निरांजन देतात. 33 दिव्याने जावयाला औक्षण करतात. तर अशा प्रकारे दर 3 वर्षातून एकदा अधिक महिना येतो. याला अधिक मास, धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. यामुळे भगवान विष्णूशी विशेष कृपा, आशीर्वाद प्राप्त होतो. मैत्रिणींनो, आजची ही माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.